हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज आपण पळसदारी एक्सप्लोर करणार आहोत। पळसदारीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, तिकडे आपण जातोय। तिकडे जाण्याचं कारण पण खूप आज स्पेशल आहे, कारण आज खूप छान दिवस आहे आणि असंच वाटलं जाऊया। मित्रांनो, पळसदारीला खूप छान असा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, तो तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही नक्कीच विजिट करा तिकडे, एकदा तुम्हाला नक्कीच आवडेल। पळसदारीला जाण्यासाठी तुम्ही बाय ट्रेनने सुद्धा जाऊ शकता। मुंबई ठाण्यावरून कोणतीही ट्रेन पकडून, कर्जतची खोपोलीची ट्रेन पकडून तुम्ही पळसदारी स्टेशनला उतरू शकता आणि तिथून बाय ऑटो वगैरे तुम्हाला सहज स्टेशनच्या बाहेर भेटेल। आणि त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही बाय कार बाय रोड जाऊ शकता, बाईकने कारने। ते तुम्हाला खूप छान एक वेगळाच तुमचा प्रवास होईल। आणि खूप छान तिकडे बघण्यासाठी एनडी स्टुडिओ म्हणून पण आहे, आणि खोपोलीमध्ये गगन महाराजांचा मठ सुद्धा आहे, तो पण छान बघण्यासारखा आहे। तर तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा। चला तर आपण प्रवास सुरू करूया। आपण सध्या आता नेरळमध्ये आहोत आणि नेरळचा हा स्पॉट आहे जो माथेरानला वरती जातो। इथून तुम्ही बाय रोड जर तुम्ही आलात तर या गेट मधून आतमध्ये माथेरानला जाण्यासाठी इको कार्स वगैरे भेटतात। हे बघू शकता, माथेरानचं गेट आहे। आणि इथे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री भेटते। जर तुम्ही टुरिस्ट कॅब करून जर आला किंवा बस वगैरे आला तर तुम्हाला या पॉइंटला बस उभ्या कराव्या लागतात, कारण वरती बस किंवा टुरिस्ट गाड्या अलाउड नाही करत लोकल लोक। इथून तुम्हाला त्यांची इको आहे ती तुम्हाला हायर करावी लागेल। त्याचे चार्जेस पर पर्सन 100 रुपये आहेत। 100 रुपये मध्ये तुम्हाला वर माथेरानला सोडलं जाईल, माथेरानच्या पार्किंग पर्यंत, आणि नंतर तुम्ही तिथून एंट्री तिकीट काढून आतमध्ये पॉइंटला तुम्ही जाऊ शकता। मित्रांनो, तुम्ही जर माथेरानला सीएनजी कॅब घेऊन येत असाल तर इथे तुम्हाला महानगरचा ऑफलाईन सीएनजी पंप भेटेल। मित्रांनो, पळसदारीला पहिल्यांदाच आज मी एवढा क्राऊड बघतोय। तुम्हाला दाखवतो, पार्किंग खूप बाहेर लावलंय, मेन रोडलाच लावलंय, आतमध्ये चालत जायचं, पण आज खूप गर्दी आहे। कशाबद्दल आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघूया, पण आज खूपच गाड्या दिसत आहेत। हे बघा, पट्टीमध्ये सगळ्या वावरामध्ये गाड्या पार्किंग केल्यात आणि मेन रोडला पण भरपूर गाड्या आहेत, भरपूर। आज पहिल्यांदाच एवढं क्राऊड आहे। आज बघूया काय आहे, त्या काकांना विचारूया काय एवढी गर्दी आहे। मित्रांनो, आज नवीन वर्षावरती सगळे भरपूर लोक आलेले आहेत तिथं। खूपच क्राऊड आहे, खूपच गर्दी आहे इथे या ठिकाणी। पहिल्यांदाच मी एवढी गर्दी बघतोय। श्री स्वामी समर्थ, सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मठ हा पळसदारी ठिकाणी खूप छान आहे। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पुण्यावरून मुंबईकडे जाताना पळसदारीमध्ये 22 दिवस या ठिकाणी वास्तव्य केले होते। स्वामी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात येथे दर्शन देताना दिसतात आपल्याला। 1985च्या दत्तमुहूर्तावर या मठाचे भूमिपूजन झाले। पाहता पाहता पळसदारी ही पुण्यनगरी कधी झाली कळलीच नाही।
आज या मठामध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील असंख्य लोक या ठिकाणी भेट देण्यास येतात। मंदिराच्या खालच्या बाजूलाच ध्यान मंदिर आहे, जिथे तुम्ही शांततेत ध्यान करू शकता, जप करू शकता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। मित्रांनो, पब्लिकचा क्राऊड बघू शकता, खूपच गर्दी आहे। आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला लाईनमध्ये आणि आज न्यू इयरमुळे दर्शनाला खूप पब्लिक आलेले आहेत। खूप छान झालं दर्शन, वेळ लागला पण खूप छान, आणि लाईनमधलं दर्शनच खूप छान होतं। डायरेक्ट नेहमी येतो तेव्हा डायरेक्ट होतं, पण ह्यावेळी खूप मजा आली। मित्रांनो, बाहेर क्राऊड बघू शकता, खूप पब्लिक आहेत आणि खूप गर्दी आहे। आणि दरवर्षी नवीन वर्षावरती असाच क्राऊड राहतो। हे आहे मंदिराचे एंट्रेन्स, प्रवेशद्वार। सो मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो। सो आवडला तर शेअर करा। भेटू नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू।